होय, आम्ही भारतीय आहोत. आम्हाला पण भारताचा आणि भारतीयत्वाचा अभिमान आहे. तुम्ही म्हणाल की एवढा मोठा अभिमान बाळगण्यासाठी काय गरज आहे? हो आहे. पूर्वी आपल्या सार्वभौम संसदेवर हल्ला केला जात होता. मुंबईवर आतंकवादी हल्ले करत होते. गाड्यांमध्ये बॉम्ब फुटत होते. निरपराध लोक अक्षरशः किड्या मुंग्यांसारखी मारली जात होती. पण आता तसं नाहीये. आताच्या सरकारमुळे आपल्या देशाची सुरक्षा यंत्रणा अतिशय मजबूत झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या देशांची वाकडी नजर आपल्या देशावर पडूच शकत नाही. तसंच पूर्वी भ्रूण हत्येचा प्रकार खूप वाढला होता. पण आपल्या सरकारमुळे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना आली. स्त्रियांचा हक्क, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, कायद्यामध्ये त्यांच्यासाठी कठोर तरतुदी केल्या गेल्या. त्यामुळे आज स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार हे थांबले गेले. स्त्रिया आज ताठ मानेने आपल्या भारत देशात वागू शकतात, कुठेही जाऊ शकतात. त्याला कारणीभूत आहे केवळ आणि केवळ आपला भक्कम सरकार. आपल्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांना व्यापारात संधी मिळावी म्हणून कर्ज उपलब्ध करून दिलं. तरुणांचा विकास व्हावा आणि विज्ञानात आपली प्रगती व्हावी म्हणून आपल्या सरकारने बरीच मदत केली. इतकंच नाही तर गोर गरिबांना त्यांच्या हक्काचं छप्पर मिळावं, त्यांना पक्कं घर मिळावं म्हणून योजना आणल्या. वृद्धांना जे 70 वर्षावरील आहेत त्यांना मोफत उपचार मिळावे, त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्या म्हणून आपल्या सरकारने प्रयत्न केले. आपला सरकार जे आहे ते जाती धर्मावर नाही आहे, तर देशाचा विकास कसा होईल यावर लक्ष ठेवणारे आपलं सरकार आहे. मला आपल्या सरकारवर खूप विश्वास आहे. तुमचा आहे का?